द्वापार युगामध्ये धोमे ऋषी नामक एक ब्राह्मण होते. त्यांच्यापाशी तिघे शिष्य होते. एक अरुणी पांचाळ, दुसरा बैद व तिसरा उपमन्यू बाळ. हे तिघे शिष्य विद्येसाठी धौम्य ऋषींची सेवा करत होते. पूर्वी सर्व सद्गुरूंची अशी रीत होती की ते अंतःकरण परीक्षा घेत व त्यामध्ये जे उत्तीर्ण होत त्यांच्या ते सर्व मनोकामना पूर्ण करत. एकदा धौम्य ऋषींनी अरुण पांचाळ या शिष्याला बोलावले व त्याला सांगितले की आज तू शेतामध्ये जा व शेताला तृप्त होत नाही तोपर्यंत पाणी पाजू नये. त्या शेतामध्ये भात होता. अरुणी पांचाळ आणि सद्गुरूंना नमन केले व तो शेतामध्ये गेला. शेतामध्ये गेला असता तिथे कालवा वेगाने वाहत होता. आता काय करावे असा प्रश्न त्याच्या मनामध्ये उपस्थित झाला. पाणी शेताला पाजले नाही तर सद्गुरू माझ्यावर कोपतील. अनेक प्रयत्न करूनही पाणी थांबत नव्हते. आता देवा श्रीहरी काय करू असे म्हणू लागला. अनेक दगड टाकूनही पाणी थांबत नव्हते. शेवटी अरुणीने विचार केला, जीव गेला तरी चालेल पण शेतीला पाणी पाजायचेच. मग त्या कालव्याच्या मधोमध अरुणीने आपले शरीर झोकून दिले. कालव्यामध्ये मधोमध अरुणी आडवा झाल्याने शेतामध्ये पाणी जाऊ लागले. इकडे सायंकाळ झाली परंतु अरुणी का आला नाही म्हणून सद्गुरू त्याला शोधत शेतामध्ये आले. शेतामध्ये पाहिले असता सर्व शेतामध्ये पाणीच पाणी झाले. ते पाहून सद्गुरू खूप प्रसन्न झाले. ते प्रेमाने मोठ्याने अरुणीला हाका मारू लागले. अरुणीच्या कानावर हाक आल्याबरोबर अरुणी कालव्यामध्ये उठून सद्गुरूंजवळ गेला. सद्गुरूंनी त्याला मिठी मारून आशीर्वाद दिला. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. वेदशास्त्र, व्याकरण. त्याच क्षणी अरुणीला सर्व विद्या प्राप्त झाल्या. दोघे आश्रमात गेल्यानंतर सद्गुरूंनी अरुणीला निरोप दिला. विवाह करून तू सुखी हो, धनधान्य संपत्तीने युक्त हो असा आशीर्वाद दिला. आता दोघे शिष्य धौम्य ऋषींपाशी होते. त्यातील वैद्य हा शिष्याची परीक्षा घेण्यासाठी सद्गुरूंनी त्याला जवळ बोलावले व म्हणाले, बाळ वैद्य, तू शेतामध्ये जाऊन सर्व शेताची राखण करून भाताची मळणी करून आश्रमात घेऊन ये. वैद्य निरोप घेऊन शेताकडे जाऊन मळणी करून तो सद्गुरू जवळ आला व म्हणाला, सद्गुरू, सर्व धान्य मळून त्यांच्या राशी लावलेले आहेत. सद्गुरू म्हणाले, तू खूप कष्ट केलेस अशी शाबासकी त्याला दिली व आता तू हे सर्व धान्य घेऊन आश्रमात ये असे सांगितले. सद्गुरूंनी त्याला एक गाडा व एक रेडा त्याच्यासोबत दिला. वैद्यने सर्व धान्य गाड्यामध्ये भरले व एका बाजूला रेडा व एका बाजूला वैद स्वतः गाडा ओढू लागला. लवकर आश्रमापर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यने जो आपले मानेवर ठेवून ओढू लागला. थोडे दूर गेल्यानंतर तेथे खूप चिखल होता. त्या चिखलामध्ये गाडा व रेडा दोन्ही रुतून बसले. दोघांना बाहेर काढण्याच्या नादात वैद्यच्या गळ्यामध्ये फास अडकला व फासामुळे तो तडफडू लागला. तेवढ्यात सद्गुरू तेथे प्रकट झाले. त्यांनी वैद्यचा फास बाजूला करून मिठी मारली व प्रेमाने म्हणाले, तुला सर्व विद्या प्राप्त होतील. धनधान्य संपत्तीने तू युक्त होशील. त्याच क्षणी त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्या. दोघेही आश्रमात जाऊन वैद्यला सद्गुरूंनी त्याचे घरी जाण्यासाठी त्याला निरोप दिला. आता एक शिष्य उपमन्यू सद्गुरूंजवळ होता. तो सद्गुरूंची सेवा खूप करत होता परंतु शिक्षणात कच्चा होता. तो जेवण खूप खात होता त्यामुळे तो विद्येमध्ये स्थिर नव्हता. सद्गुरू विचार करू लागले, हा जेवण खूप खात आहे व याला भूकही खूप लागत आहे व त्यामुळे तो विद्येमध्ये स्थिर होऊ शकत नाही. यासाठी काहीतरी करावे लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उपमन्यूला सद्गुरूंनी बोलावले व म्हणाले, आज तू रानामध्ये गुरे घेऊन जा व सर्व गुरे चारून आण. सद्गुरूंना नमन करून उपमन्यू रानामध्ये गुरे घेऊन गेला परंतु थोड्याच वेळात त्याला भूक लागली म्हणून तो गुरे घेऊन पुन्हा आश्रमात आला. आश्रमात उपमन्यू आल्याबरोबर सद्गुरू त्याच्यावर रागावले व म्हणाले, तू लगेच का आलास? आताच्या आता मागे गुरे घेऊन जा व सायंकाळ झाल्याशिवाय मागे यायचे नाही. हे ऐकून उपमन्यूने सद्गुरूंना वंदन करून पुन्हा गुरे घेऊन रानामध्ये गेला. भूक लागलेली होती. मनात सद्गुरूंचे चिंतन चालू होते. नदीमध्ये आंघोळ करत असता तेथे त्याला ब्राह्मणांचे आश्रम दिसले. मग तो त्या आश्रमामध्ये जाऊन भिक्षा मागू लागला व आपली भूक शांत करू लागला. अनेक दिवस असेच चालू होते. एकदा त्याला सद्गुरू म्हणाले, तू दिवसभर जेवत नाहीस
तरी तू एवढा धष्टपुष्ट कसा आहेस? यावर उपमन्यू म्हणाला, मी काय करू गुरुदेव, मला खूप भूक लागते. मग मी तेथे भिक्षा मागून माझी भूक शांत करतो. त्यावर सद्गुरू म्हणाले, सद्गुरूंना सोडून कसली भूक? मी ती ती भिक्षा उद्यापासून मला आणून द्यायची. दुसरे दिवशी उपमन्यूने भिक्षा सद्गुरूंना आणून दिली. आता काय करावे म्हणून उपमन्यू चिंतन करत होता. मग तो दोनदा भिक्षा मागू लागला. एक भिक्षा सद्गुरूंना देत व एक स्वतः ग्रहण करत. असे चालू असता काही दिवस गेले. सद्गुरूंनी पाहिले, हा जास्तच जाडजूड होत चालला आहे. उपमन्यूला विचारले असता सर्व वृत्तांत सद्गुरूंना सांगितला. सद्गुरू म्हणाले, दोन्ही वेळची भिक्षा आश्रमात आणून दे. उपमन्यूने न रागवता दोन्ही वेळची भिक्षा आश्रमात आणून देऊ लागला. आता काय करावे म्हणे विचार उपमन्यू करीत होता. तेवढ्यात त्याला दिसले की रानात गायी चरत होत्या. त्यातील एक गायीला त्याचे वासरू पीत होते. त्यावेळी दूध जमिनीवर पडत होते. त्यावेळी तो पळत त्या ठिकाणी पोहोचला व दोन्ही हाताची उंजळ करून दूध पिऊ लागला. असेच काही दिवस गेले. हा अधिकच जाडजूड झाला. सद्गुरूंनी विचारल्यावर उपमन्यूने पूर्ण वृत्तांत सांगितला. त्यावर सद्गुरू म्हणाले, उष्टे दूध पिण्याने मतिहीन होते. उष्टे दूध पिऊ नको. दुसरे दिवशी उपमन्यू रानात गेला असता एका रुईच्या झाडाचा चीक गळत होता. मग त्याने पाने गोळा करून तो चीक त्यात भरू लागला. तेवढ्यात तो चीक त्याचे दोन्ही डोळ्यात गेला व तो आंधळा होऊन बसला. आता गुरांचे काय होईल म्हणून चिंता करत करत तो पडत झडत फिरू लागला व एका विहिरीत जाऊन पडला. मणी चिंता करीत असता गुरांचे काय होईल, सद्गुरू रागावतील या विचाराने त्रस्त झाला. इकडे संध्याकाळ झाली तरी उपमन्यू आला नाही. म्हणून सद्गुरू धौम्य ऋषी मोठमोठ्या हाका मारत आले. त्यावेळी त्वरित प्रत्युत्तर दिले. सद्गुरू विहिरीजवळ आले. उपमन्यूने सर्व वृत्तांत सद्गुरूंना सांगितला. त्यावेळी सद्गुरूंना त्याच्याविषयी करुणा निर्माण झाली व म्हणाले, तू अश्विनी देवाचे स्तवन कर. अश्विनी देवाचे स्तवन करताच दोन्ही डोळ्यांची दृष्टी पुन्हा आली. वर येऊन सद्गुरूंना नमन केले. सद्गुरूंनी त्याला प्रेमाने आलिंगन दिले व म्हणाले, सर्व कला विद्यात तू निपुण होशील. व त्याचे मस्तकावर हात ठेवला. त्याच क्षणी उपमन्यूला सर्व विद्या प्राप्त झाल्या. सद्गुरू म्हणाले, विवाह करून सुखी हो. तुला अनेक शिष्य होतील. त्यातील उत्तंक नामाचा शिष्य कीर्तिवंत होईल. जन्मेजय राजाला तोच उपदेश करेल व त्याचे करवी सर्व सर्पांना मारून टाकेल. तुझी ख्याती होईल त्रिभुवनात. आणि अशाच पद्धतीने सर्व झाले. उत्तंकाच्या सांगण्यावरून जन्मेजयाने सर्व सर्प मारून टाकले. तसेच इंद्रासहित तक्षकालाही बंदी केले. असे आहे सद्गुरू कृपेचे सामर्थ्य. त्यावेळचे आश्रम आणि आताचे बैठक हॉल एकच आहेत आणि तेच सद्गुरू डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रूपाने आज कार्य करत आहेत. जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.